मोशीतील मृतांच्या कुटुंबियांना 15 लाखांची मदत केली जाणार आहे। राज्य सरकार 5 तर महापालिका 10 लाखांची मदत देणार आहे। महापौर रवी लांडगे यांनी ही माहिती दिलेली आहे। पीडित कुटुंबातील एकाला नोकरीचं आश्वासन देण्यात आले। दुर्घटनेतील जखमींचा खर्च प्रशासन उचलणार आहे। तर मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 15 लाखांची मदत घोषित करण्यात आलेली आहे। 5 लाख राज्य सरकार तर 10 लाख महापालिका देणार असल्याची घोषणा महापौर रवी लांडगे यांच्याकडून करण्यात आलेली आहे। आणि या संदर्भामध्ये महापौरांची चर्चा केलेली आहे आमचे प्रतिनिधी कैलासपुरी यांनी। मोशी इथल्या इमारतीच्या रेस्क्यूचं काम जे आहे ते 4थ्या दिवशीही सुरू आहे। सध्या नेमकं कशा पद्धतीनं बचाव कार्य सुरू आहे, काय मदत केली जाणार आहे, आपल्याबरोबर महापौर रवी लांडगे त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, रेस्क्यू जे कार्य सुरू आहे त्याची नेमकी सध्याची परिस्थिती काय आहे? कितपत 3 व्यक्ती दिसल्याची माहिती आहे, काय तुम्ही सांगाल? आता शेवटचा स्लॅब जो आहे तो क्रशिंग करण्याचं काम चालू आहे। आज संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत तो संपूर्ण स्लॅब क्रशिंग करून जे नागरिक आहे, ज्यांची हे सर्व नातेवाईक 3-4 दिवसापासून आतुरतेने वाट पाहत आहेत, ते नागरिक आपल्याला भेटतील आणि रेस्क्यू ऑपरेशन आज पूर्ण होईल। साधारणतः 4था दिवस आहे। गेले 4 दिवस झालं या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। मदत जी आहे तीही मुख्यमंत्र्यांबरोबर काल बैठक झाली। मदतही काही जाहीर करण्यात आलेली आहे। नेमकी कशी मदत असणार आहे? मुख्यमंत्री साहेबांनी या घटनेला खूप गांभीर्याने घेतलेला आहे। जे मृत व्यक्ती आहेत त्या कुटुंबातला माणुसकी नव्हे तर आपलं कर्तव्य म्हणून एक महाराष्ट्र शासनाने प्रत्येकी 5 लाख रुपये, महानगरपालिकेने प्रत्येकी 10 लाख रुपये, अँटनी जो इथला कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी प्रत्येकी 25 लाख रुपये आणि मृत व्यक्तीतल्या घरातले जे विद्यार्थी आहे त्यांच्या सर्व शिक्षणाची जबाबदारी अँटनीने घ्यावी असे निर्देश दिलेले आहेत। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।